आवर स्मार्ट लर्निंग चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर 12 पेरिमीटर्स अँड एरिया. यामधील प्रॉब्लेम सेट 48 आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅप्टर 12 पेरिमीटर्स अँड एरिया. फर्स्टली पाहूयात की व्हॉट इज मीन बाय पेरिमीटर्स. इथे काही आपण फिगर्स घेतलेले आहेत. ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे आणि ही लास्टची एक फिगर आहे. तर या कसल्या फिगर्स आहेत? क्लोज्ड फिगर्स आहेत. याच्या सर्व बाजू कशा आहेत? बंदिस्त आहेत, म्हणून ह्या कशा क्लोज्ड फिगर्स आहेत. पण इथे ही क्लोज फिगर आहे का? नाही. ओके, तर पाहूयात की पेरिमीटर्स म्हणजे काय. द सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ क्लोज्ड फिगर्स इज कॉल्ड ॲज इट्स पेरिमीटर. क्लोज्ड फिगर्सच्या सर्व बाजूंची येणारी जी सम आहे त्यावरून आपण त्या फिगरचं पेरिमीटर्स काढू शकतो. प्रॉब्लेम सेट सॉल्व करण्याच्या अगोदर आपण काही रिव्हिजन करूयात की ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल यांचं पेरिमीटर कसं काढायचं. तर इथे आपण पाहण्यासाठी काही एक्झाम्पल घेतलेली आहेत. फिल इन द एम्प्टी बॉक्स इन द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. ओके, इथे एक फिगर दिलेली आहे रेक्टँगल ABCD. तर याचं आपल्याला पेरिमीटर्स काढायचं आहे. ABची लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर. BCची लेंथ आहे 5 सेंटीमीटर्स. तर आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलची प्रॉपर्टी काय आहे? दी length of opposite side of rectangle are equal. काय आहे? the length of opposite sides of rectangular are equal. म्हणजेच रेक्टँगलच्या अपोजिट साईडची लेंथ कशी असते? इक्वल असते. AB आणि CD ह्या अपोजिट साईड आहेत. तर ABची लेंथ ही 4 सेंटीमीटर आहे, तर CDची लेंथ ही किती असणार? 4 सेंटीमीटर असणार. BCची लेंथ ही 5 सेंटीमीटर आहे, तर ADची लेंथ ही सुद्धा किती असणार? 5 सेंटीमीटर असणार. आता यावरून आपण ABCD या रेक्टँगलचं पेरिमीटर काढू शकतो. AB प्लस BC प्लस CD प्लस AD इज इक्वल टू. ओके, तर आता ABची लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर. BCची लेंथ 5 सेंटीमीटर्स. नेक्स्ट CDची लेंथ 4 सेंटीमीटर अँड ADची लेंथ 5 सेंटीमीटर. तर यांची टोटल किती येईल? 4 प्लस 5 प्लस 4 प्लस 5 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर. So the perimeter of rectangular ABCD is 18 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल आहे. द लेंथ ऑफ साइड ऑफ स्क्वेअर PQRS इज 5 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज डॅश डॅश सेंटीमीटर. इथे एक स्क्वेअर दिलेला आहे PQRS. PQची लेंथ ही 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला स्क्वेअरची प्रॉपर्टी माहिती आहे. काय आहे? द लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ स्क्वेअर. लेंथ ऑफ ऑल साइड ऑफ स्क्वेअर्स आर इक्वल. स्क्वेअरच्या सर्व बाजू कशा असतात? इक्वल असतात. ओके, म्हणजेच PQची जी लेंथ आहे तीच QRची लेंथ असणार 5 सेंटीमीटर. RSची तीच लेंथ असणार अँड SPची तेवढीच लेंथ असणार. सो PQ प्लस QR प्लस RS प्लस SP इज इक्वल टू. ओके, 5 प्लस 5 प्लस 5 प्लस 5 किती आले? 20 सेंटीमीटर्स. सो द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS इज 20 सेंटीमीटर. थर्ड एक्झाम्पलमध्ये ट्रायंगल दिलेला आहे. इन अ फिगर ABC द लेंथ ऑफ AB इज 4 सेंटीमीटर. AB 4 सेंटीमीटर. लेंथ ऑफ BC इज 8 सेंटीमीटर. Length of AC is 6 centimeter. The perimeters of triangle ABC is dash dash centimeters. इथे पहा, ट्रायंगलमध्ये ABची लेंथ 4 सेंटीमीटर, BCची लेंथ 8 सेंटीमीटर अँड ACची लेंथ ही 6 सेंटीमीटर दिलेली आहे. ही कसली फिगर आहे? क्लोज्ड फिगर आहे. याच्यामुळे आपण याचं पेरिमीटर काढू शकतो. ओके, सो AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क किती येईल? ABची लेंथ किती आहे? 4 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर किती झाले? 80 सेंटीमीटर्स. So the perimeters of triangle ABC is
80 सेंटीमीटर. आता आपण क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करणार आहोत. राईट द पेरिमीटर्स ऑफ ईच फिगर इन दी बॉक्स गिवन बिलो. इथे काही डायग्राम्स दिलेले आहेत, फिगर्स दिलेले आहेत, त्यांची लेंथ दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला यांचं पेरिमीटर्स काढायचं आहे. फर्स्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक साईडची लेंथ त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यावरून याची काय काढायची आहे, पेरिमीटर्स काढायचे आहे. फर्स्ट लेंथ आहे 7 सेंटीमीटर्स प्लस 14 सेंटीमीटर्स प्लस 20 सेंटीमीटर्स प्लस 60 सेंटीमीटर्स. तर यांची ॲडिशन किती येईल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथे जी लेंथ दिलेली आहे त्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, 6 + 4 10, 10 + 7 17. सो 7 इथे लिहिला, 1 कॅरी ओव्हर केला नेक्स्ट नंबरला. 1 + 2 3, 3 + 1 4, 4 + 1 5. सो 57. सो किती आन्सर आलेला आहे याचं, 57 सेंटीमीटर. 57 सेंटीमीटर. इथे नेक्स्ट फिगर दिलेली आहे, हेक्झागॉनची फिगर आहे. याच्यामध्ये सर्व साईडची आपल्याला त्यांनी लेंथ दिलेली आहे, याच्यावरून याचं पेरिमीटर्स काढायचं आहे. फर्स्टली किती आहे, 10 सेंटीमीटर प्लस 8 सेंटीमीटर्स प्लस 8 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर्स प्लस 6 सेंटीमीटर्स प्लस 6 सेंटीमीटर्स. यांची सम किती येईल, इथे पहा आपण अशी काढायची आहे. 10 + 8 + 8 + 10 + 6 6. 6 + 6 12, 12 + 8 20, 20 + 8 28. 8 इथे लिहिलं, 2 कॅरी ओव्हर केलं, 2 + 1 3, 3 + 1 4, 48. सो किती आला आपला आन्सर, 48 सेंटीमीटर. युनिट द्यायला विसरायचं नाही. थर्ड फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये फर्स्टची लेंथ आहे 8 मीटर, सेकंड 18 मीटर, थर्ड 12 मीटर, फोर्थ 18 मीटर आणि फिफ्थ 8 मीटर. सो यांची सम करायची आहे आपल्याला. 8 मीटर प्लस 18 मीटर प्लस 12 मीटर प्लस 18 मीटर प्लस 8 मीटर्स. तर यांची ॲडिशन किती येईल, 8 + 18 प्लस 12 प्लस 18 प्लस 8. यांची सम किती येईल, 8 किती वेळा आहेत, 1 2 3 4, 8 4 जा 32, 32 + 2 34. 34 मधील 4 इथे लिहायचा, 3 कॅरी ओव्हर करायचा नेक्स्ट नंबरला, 3 4 5 6 64 मीटर. इथे युनिट मीटर आहे, सो इथं पण आपल्याला आन्सरमध्ये मीटर द्यायचं आहे. युनिट द्यायला जर विसरला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. क्वेश्चन सेकंड आहे, इफ अ स्क्वेअर्स ऑफ साईड 1 सेंटीमीटर इज कट आउट ऑफ दी कॉर्नर ऑफ लार्ज स्क्वेअर विथ साईड 3 सेंटीमीटर्स, व्हॉट विल बी द पेरिमीटर्स ऑफ रिमेनिंग शेप. इथे एक स्क्वेअर दिलेला आहे ज्याची लेंथ किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. स्क्वेअरची प्रॉपर्टी आपल्याला काय माहिती आहे की स्क्वेअरच्या चारी बाजूंची लेंथ ही इक्वल असते. सो एकाची लेंथ 3 आहे तर बाकीच्या तिन्हीच्या लेंथ किती असणार, 3 सेंटीमीटर्स असणार. तर त्यांनी क्वेश्चन काय केलेलं आहे, या स्क्वेअरमधील जर एक कॉर्नर 1 सेंटीमीटरचा एक कॉर्नर जर त्यांनी कट केला, ओके, तर राहिलेल्या स्क्वेअरचं पेरिमीटर किती येईल. ओके, इथं आपण तो इथला कॉर्नर कट केला, मग कशी डायग्राम होईल, अशी होईल. ओके, तर आता याचं आपल्याला पेरिमीटर काढायला त्यांनी लावलेलं आहे. याची लेंथ किती आहे, 3 सेंटीमीटर्स, या साईडची 3 सेंटीमीटर्स. इथे पहा 3 सेंटीमीटर ही लेंथ आहे टोटल, त्यातली 1 सेंटीमीटर ही कट झाली, म्हणजे ही किती राहिली, 2 सेंटीमीटर्स. इथे पण ही 3 सेंटीमीटरची टोटल लाईन होती, त्यातली 1 सेंटीमीटर कट झाली, म्हणजे इथे किती राहिली, 2 सेंटीमीटर्स. ओके, आणि ह्यातील याची लेंथ किती येईल, कितीचा स्क्वेअर कट झालेला आहे, 1 सेंटीमीटरचा. सो ही किती येईल, 1 सेंटीमीटर्स. आणि इथलं पण किती येईल, याची लेंथ, याची पण येईल 1 सेंटीमीटर. तर आपल्याला आता सर्व बाजूंची लेंथ माहिती झाली, तर आपण इथं फर्स्टली ह्या टोटल स्क्वेअरची लेंथ काढून घेऊयात. 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर्स किती झाली, 3 4 जा 12 सेंटीमीटर्स. ओके, आता याची लेंथ काढून घेऊयात, किती होईल, 3 सेंटीमीटर, इथे काढूयात, 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर्स प्लस 2 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर प्लस 1 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर. किती होईल टोटल, 3
3 + 3 6, 6 + 2 8, 8 + 1 9, 9 + 1 10, 10 + 2 12, 12. आता तुम्ही इथे म्हणाल की टोटल स्क्वेअरची लेंथ पण 12 सेंटीमीटर आलेली आहे आणि यातील स्क्वेअर कट केला 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर जरी कट केला तरी याची लेंथ किती आलेली आहे 12 सेंटीमीटर आलेली आहे. मुलांनो, तुम्ही म्हणाल की आता या दोन्हींचे पेरिमीटर एकसारखे कसं काय आले? तर इथे पहा, दोन्ही फिगर जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला समजेल की याचा एरिया कमी झालेला आहे, याचा पेरिमीटर्स कमी झालेला नाही, म्हणून या दोन्हींचे पेरिमीटर्स एकसारखे आलेले आहेत 12 सेंटीमीटर. सो आपलं फायनल आन्सर आलेला आहे 12 सेंटीमीटर्स. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 48 सिम्पली वेने सॉल्व केलेला आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील. असेच आपले एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय.